गोव्यात येणाऱ्या महिला पर्यटकांना सुरक्षित वातावरणात फिरता यावं यासाठी पोलीस यंत्रणा गेल्या 15 दिवसांपासून कडक कारवाई करत आहे। पण भलत्याच विचारानं येणाऱ्या काही यूट्यूबर्सच्या डोक्यामध्ये अजूनही प्रकाश पडलेला दिसत नाही। अशाच एका उत्तर भारतीय यूट्यूबरचा कारनामा समोर आलाय। गुड्डू वॉल्क 7 या यूट्यूब आयडीवर त्यानं गोव्याचं अतिशय आक्षेपार्ह चित्रण केल्याचं समोर आलंय। गोवा पोलिसांनी हा प्रकार आता अतिशय गांभीर्याने घेतलाय। या यूट्यूबरनं गोव्यात मोर्जी किनारी येऊन इथल्या पर्यटक महिलांची थट्टा मस्करी करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याचं समोर आलंय। काही महिलांचे त्यानं अयोग्य पद्धतीनं फोटो काढलेत। व्हिडिओ काढण्यासाठी काही महिलांना त्यानं जबरदस्ती केली। सार्वजनिक ठिकाणी महिलांना उद्देशून त्यानं अश्लील टिप्पण्या केल्या। या प्रकरणी पर्यटकांनी तक्रार दिल्यानंतर मांद्रे पोलिसांनी संशयित यूट्यूबरच्या विरोधात गुन्हा नोंद केलाय। मोर्जी किनाऱ्यावर या यूट्यूबरनं सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत पर्यटकांना त्रास दिल्याचं देखील तक्रारीत नमूद करण्यात आलंय। दरम्यान संशयितानं आपल्या चॅनलवर असे काही कंटेंट प्रसारित केले आहेत ज्याच्यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं, विविध समुदायांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते असं देखील पोलिसांच्या निदर्शनास आलंय। पर्यटकांना चुकीच्या पद्धतीनं चित्रित करणं आणि त्यांच्याशी गैरवर्तन करणं हे गोव्याच्या पर्यटन प्रतिमेला तडा देणारं कृत्य असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। मांद्रे पोलीस स्थानकात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित डिजिटल मजकूरची आणि संशयिताच्या वर्तणुकीची सखोल चौकशी सुरू आहे। गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा छळ करणं किंवा प्रक्षोभक ऑनलाईन मजकूर तयार करणं खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा पोलीस प्रशासनानं दिलाय। कायद्याच्या चौकटीत राहून अशा प्रवृत्तींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असं देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।